Now we will see examples from problem set 5. First, see the first question. Fill in the blanks using correct alternatives. Segment AB is parallel to y-axis and coordinate of a point A are 1, 3. Then coordinates of B can be. इथं जे अल्टरनेटिव्स दिले त्यातला बीचा कोऑर्डिनेट कोणता असेल ते विचारले. मग वेअर डज द पॉईंट लाय? ए बी लाईन सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ए बी ही कोणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि व्हॉट आर द ए लाईज इन, आता पॅरलल आहे वाय ॲक्सिसला म्हणजे ही लाईन अशी असणार आहे. मग ही लाईन ए बी त्याच्यामधला ए हा पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट आहेत 1, 3 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट ए असणार आहे. मग यातला दिलेल्यातला कोणता कोऑर्डिनेट काय होणार आहे? बी पॉईंटचा असू शकेल हे विचारलं आहे. मग लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे ए आणि बी या दोन्हीही पॉईंट्सचे कोणते कोऑर्डिनेट सेम असणार आहेत? वाय कोऑर्डिनेट आर सेम. मग पॅरलल टू वाय ॲक्सिस देअरफॉर आता ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे तिचा कोणता कोऑर्डिनेट सेम असणार आहे? नॉट वाय, एक्स कोऑर्डिनेट हा दोघांच्यातला काय असणार आहे? सेम असणार आहे. आणि म्हणून कोणता येईल ह्याच्यामध्ये? आता एचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे? कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1, 3. कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1, 3 आणि मग बीचा सुद्धा एक एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे? 1 येणार आहे. मग ह्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट 1 असलेला कोणता पॉईंट आहे? तर डी अल्टरनेटिव्ह आहे की ज्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट इज 1. म्हणून बीचे कोऑर्डिनेट्स काय असू शकणार आहेत? 1, -3. हा फक्त काय असेल? बीचा कोऑर्डिनेट असू शकणार आहे. हा ए ऑप्शन, बी ऑप्शन आणि सी ऑप्शन हे बीचे कोऑर्डिनेट्स असू शकणार नाहीत बिकॉज एक्स कोऑर्डिनेट ऑफ दीज पॉईंट्स आर नॉट 1. म्हणून इथं लाईन ए बी किंवा ह्या सेगमेंट ए बी जी आहे ती वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणून रफ फिगर आपण बघायची आणि मग ठरवायचं की कोऑर्डिनेट कोणता असणार आहे. मग कोणता असणार आहे? तर डी हा पॉईंट किंवा डी ऑप्शन आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1, 3, 1 - 3 हे कोऑर्डिनेट्स बी पॉईंटचे असणार आहेत. आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स, सी द सेकंड. आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स डॅश लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑफ ऑन एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस इथं तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत आणि ह्याच्यातला कोणता पॉईंट एक्स ॲक्सिसच्या राईट हँड साईडला एक्स ॲक्सिसवर आहे आणि ओरिजिनला राईट हँड साईडला असणार आहे, राईट ऑफ द ओरिजिन. म्हणून याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक सिम्पल एक्स वाय कोऑर्डिनेट प्लेन ड्रॉ केलं तर हा काय आहे तुमचा? एक्स ॲक्सिस. दिस इज युअर एक्स ॲक्सिस. इथं ओ असणार आहे. आणखीन हा व्हर्टिकल ॲक्सिस जो आहे तो कोणता आहे? वाय. एक्स डॅश ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला जो असतो तो काय असणार आहे? एक्स डॅशनं डिनोट होणार आहे आणि जो ओरिजिनच्या राईट हँड साईडला आहे तो एक्सनं डिनोट होणार आहे. मग आता इथं तुम्हाला हा पॉईंट जो आहे -2, 0 म्हणजे तो ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला असणार आहे. त्याच्यानंतर 2, 0, 2 हा एक्स ॲक्सिसवरती येणार नाही तर तो कशावर येणार आहे? वाय ॲक्सिसवरती पॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर 2, 3 हा पॉईंट सी जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय होणार आहे. आणि आता डी पॉईंट जर बघितला तर तो 2, 0 म्हणजे तो पॉईंट काय असणार आहे? एक्स ॲक्सिसवर आणि ओरिजिनच्या राईट हँड साईडला असणार आहे. मग पॉईंट डी लाईज ऑन, मग आता आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स 2, 0 लाईज टू द राईट ऑफ ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे ह्याचं सुद्धा ऑप्शन काय असणार आहे? डी ऑप्शन करेक्ट. डी आणि पुढं त्याचं ऑप्शन लिहायचं 2, 0. कोऑर्डिनेट लिहायचे त्याचे आन्सर. आता डिस्टन्स ऑफ अ पॉईंट -3, 4 फ्रॉम ओरिजिन इज. आता तुम्हाला हा पॉईंट दिला आहे आणि ओरिजिनपासूनचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग हे आधी सॉल्व करायचं, डायरेक्ट लगेच आन्सर लिहायचं नाही. मग समजा धिस इज पी पॉईंट आहे तुमचा आणि तो तुम्हाला काय दिलेला आहे? त्याचे कोऑर्डिनेट्स, पीचे कोऑर्डिनेट्स -3, 4 आणि डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम ओरिजिन म्हणून तुम्ही ओ पी, डिस्टन्स ओ पी इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे? तर स्क्वेअर रूट ऑफ फॉर्म्युला आहे काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर.
मग इथं ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0, एक्स वाय म्हणजे कोणाचे कोऑर्डिनेट असणार आहेत, पीचे कोऑर्डिनेट. आणि त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू घाला -3चा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे, -3 स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर किती येईल, हे स्क्वेअर रूटमध्ये -3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि 9 + 16 म्हणजे येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये 25. आणि रूट जर घेतलं तर काय येणार आहे, सी ऑप्शन हे काय असणार आहे, करेक्ट 5 येणार आहे. डिस्टन्स ऑफ पॉईंट -3 4 फ्रॉम ओरिजिन किती येणार आहे, 5 युनिट्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा स्लोप आहे आणि स्लोपवरचे जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे पेज नंबर स्लोपसाठी स्लोप ऑफ अ लाईन हा जो पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला आत्ता या परीक्षेमधून काय केलेलं आहे, डिलीट केलेला आहे. त्याच्यामुळं 5.3 एक्सरसाइज आणि स्लोपवरती असलेले एक्झाम्पल्स हे विचारले जाणार नाहीत. पण तुम्हाला स्लोप म्हणजे काय हे तुम्ही बघितलेलं आहे. स्लोप म्हणजे आपण व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे 9thमध्ये जो सायन्सचा चॅप्टर होता त्याच्यामध्ये स्लोप थोडाफार बघितलेला आहे. म्हणून हा क्वेश्चन काय झाला आहे, कॅन्सल होणार आहे, 4th असे ह्याच्यातला 4th. आता त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन सेकंड जो आहे तो सुद्धा डिलीट झालेला आहे. आता डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. हे 3 पॉईंट्स आहेत आणि कोलिनियर आहेत का नाहीत बघायचं आहे. पण हा असाच क्वेश्चन तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्यानंतर सुद्धा सॉल्व केलेला आहे 5.1. त्याच्यामुळं हा डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा तुम्हाला सॉल्व करायला येणार आहे. आता हा क्वेश्चन जो आहे जर दिलेले पॉईंट्स कोलिनियर असतील तर त्यांचे सेगमेंट्स, आता इथं 1 2 3 पॉईंट्स आहेत म्हणजे AB आणि BC ह्या 2 सेगमेंट्स होतील. आणि मग ABचा स्लोप तुम्ही फाइंड केला, BCचा स्लोप फाइंड केला आणि दोघांचे स्लोप सेम आले तर पॉईंट्स आर कोलिनियर असं म्हणता येतं. पण आता हाच फॉर्म्युला तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून पण केलेलं आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन 5.1 त्याच्यामध्ये असा या टाईपचा क्वेश्चन आहे. फाइंड स्टेट वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. 3 डिस्टन्स काढणार, त्याच्यातलं ग्रेटर डिस्टन्स हे इतर 2 स्मॉलर डिस्टन्सच्या ॲडिशन एवढं आलं तर तुम्हाला काय म्हणता येणार आहे, गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. मग हा तसा करायचा आहे. तुम्ही प्रॅक्टिससाठी हा डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून तुमच्या वहीमध्ये तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकता. 5.1मध्ये अशा टाईपचं क्वेश्चन झालेला आहे, या टाईपचं क्वेश्चन. मग आता त्याच्यानंतर पुढचं सम बघूयात आपण. आणि थर्ड क्वेश्चन, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ अ मिड पॉईंट ऑफ अ लाईन सेगमेंट जॉईनिंग पॉईंट्स 0 6 अँड Q काय आहे, P 0 6 अँड Q 12 20. आता काय यूज करायचं आहे इथं तुम्हाला, मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि सेगमेंट कोणती आहे, PQ. मिड पॉईंट फॉर्म्युल्यानं सम करायला येईल. आणि त्याच्यासाठी तुम्ही थर्ड क्वेश्चन प्रॉब्लेम सेट, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स ऑफ P दिलेले आहेत, काय आहेत 0 6 आणि Qचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, तर कोऑर्डिनेट ऑफ Q आर 12 आणि 20. मग हेच पहिल्यांदा तुम्ही P x1 y1 ॲश्यूम करा आणि काय येणार आहेत ते इक्वल टू किंवा इक्विवॅलंट टू 0 6. याचाच अर्थ काय होतो, x1ची व्हॅल्यू 0, y1ची व्हॅल्यू 6 असं डिनोट केलं तरी चालतं. आणि Q हा काय आहे x2 y2 म्हणून, आणि इक्विवॅलंट टू 12 20. आता ह्याच्यामध्ये काय यूज करायचं आहे तुम्हाला, मिड पॉईंट फाइंड करायचं आहे. देअरफोर बाय युजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट फॉर्म्युल्यानं काय काढायचं आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट. आणि तो मिड पॉईंट x त्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, तर फॉर्म्युला काय आहे x1 + x2/2 आणि y = y1 + y2/2. आता हे इक्वल टू साईन आणखीन ही अपॉनची लाईन काय असायला पाहिजेत, एकमेकांच्या समोर असले पाहिजेत. ते वर खाली करायचं नाही, इथं अपॉनची साईन आणि इक्वल टू साईन कुठेतरी वर असं नाही, तर ते एका लाईनमध्ये असले पाहिजेत. आता x1 + x2 म्हणजे काय आहे, 0 + 0 + 12 0 + 12/2 म्हणून इथं किती येणार आहे, 12/2. म्हणून एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय आलेली आहे 6. आता वायमध्ये व्हॅल्यूज घाला, y1 + y2
म्हणजे काय आहे 6+20/2 आणि 6+20 किती येणार आहे 26/2 म्हणून तुम्हाला y इज इक्वल टू किती येईल तर 13. देअरफॉर तुमचे कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट हे जे आन्सर लिहिता शेवटचं ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट, कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट काय आहेत 6 and 13. एक्स कोऑर्डिनेट इज 6 अँड वाय कोऑर्डिनेट इज 13. हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट. नाव वी विल सी द फोर्थ सम. फोर्थ सम बघा काय दिलेलं आहे. फाइंड द रेशिओ इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स ए, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 3, 5, 3, 8 and b -9, 3 is divided by y-axis. आता there is a line segment formed by joining points A and B. आता A आणि B पॉईंट्स जॉईन करून सेगमेंट जी तयार होते त्या सेगमेंटला कोणता ॲक्सिस वाय ॲक्सिस डिव्हाइड कसं होतं त्याचं वाय ॲक्सिसनं ती सेगमेंट कशी डिव्हाइड होते हे फाइंड करायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे तर वाय ॲक्सिसवरती एक पॉईंट असा की तो काय करणार आहे ए बी या सेगमेंटला कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतो ते फाइंड करायचं आहे. म्हणजे वाय ॲक्सिसमुळं त्या सेगमेंटचे डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजन कसं आहे हे फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ ए गिवन कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर 3, 8. त्याच्यानंतर बी कोऑर्डिनेट्स ऑफ बी काय आहेत -9, 3 आणि देर इज अ पॉईंट. आता वाय ॲक्सिस या सेगमेंटला कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतो हे फाइंड करायचं आहे. मग आता ए पॉईंट कुठे असणार आहे तर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण एक रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची आपल्या जिथं सॉल्व करतो आहे. मग त्याच्यामध्ये हे झाले तुमचे XY कोऑर्डिनेट एक्स डॅश ओरिजिन वाय डॅश. आता ह्याच्यामध्ये ए पॉईंट कुठं असणार आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ए पॉईंट असेल. त्याच्यानंतर बी पॉईंट हा कुठं होणार आहे बी पॉईंट लाईज इन सेकंड क्वाड्रंट कारण त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे मायनस. मग म्हणून ही तुमची सेगमेंट असणार आहे. इथे असेल ए पॉईंट इथे असेल बी पॉईंट. आणि आता वाय ॲक्सिस आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए बी अँड वाय ॲक्सिस तो पॉईंट जो आहे त्याला आपण काय घेऊयात पी असं म्हणूयात. लेट P be the point on y-axis which divides a segment AB in the ratio m:n. आणि तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे m:n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता याच्यामध्ये पॉईंट हा जो P पॉईंट आहे तो P पॉईंट कशावरती आहे तर वाय ॲक्सिसवर आहे. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहेत 0, y. त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे 0. मग आता तुम्हाला पीचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे 0. आता तुम्हाला काय लिहिता येणार आहे ही त्याची हे सम जे आहे त्या समच्या समजल्यानंतर तुम्ही ही अशी फिगर ड्रॉ करणार. आणि आता काय लिहिणार आहात तर त्याच्यामध्ये लेट एम किंवा लेट पी त्याचे कोऑर्डिनेट्स 0y बी द पॉईंट ऑन y-axis which divides segment AB in the ratio m:n. आणि तुम्हाला हा m:n हा रेशिओ काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. मग पीचा कोणता कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी माहिती आहे. आणि म्हणून बायसेक्शन फॉर्म्युला आता ह्याच्यामध्ये x1 y1 म्हणजे काय असणार आहेत एचे कोऑर्डिनेट्स, x2 y2 म्हणजे काय असणार आहेत बीचे कोऑर्डिनेट्स. म्हणून तुम्ही ए x1 y1 3, 8 अँड बी काय आहे x2 y2 आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत इक्विव्हॅलंट टू -9
3. हे झाले बीचे कॉर्डिनेट्स. आणि आता देअरफोर बायसेक्शन फॉर्म्युला, बायसेक्शन, आता सेक्शन फॉर्म्युलानं कुठला कोऑर्डिनेट, बायसेक्शन फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज गिवन बाय, एक्स कोऑर्डिनेट, आपण वाय घेणार नाही कारण का वाय कोऑर्डिनेट पीचा माहिती नाही आहे, पण पीचा एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे आणि पीचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 0. मग बायसेक्शन फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज, मग फॉर्म्युला लिहायचा काय आहे सेक्शन फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. अँड व्हॉट इज एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी, एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज 0 इज इक्वल टू m अननोन आहे, x2 म्हणजे वायचा बीचा एक्स कोऑर्डिनेट अँड दॅट इज -9 प्लस n इंटू x1 म्हणजे एचा एक्स कोऑर्डिनेट 3 अपॉन काय येणार आहे m प्लस n. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचे, क्रॉस मल्टिप्लाय 0 इंटू m प्लस n म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला, एका लेफ्ट हँड साईडला 0 येईल, हे -9m प्लस 3n. देअरफोर हे काय मिळणार आहे तुम्हाला, ह्यांचं मल्टिप्लिकेशन 0 इज इक्वल टू -9m प्लस 3n. देअरफोर ह्या 9mला ट्रान्सफर केलं तर 9m इज इक्वल टू 3n. आणि आता व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट एका बाजूला, म्हणजे देअरफोर m अपॉन n इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे 3/9. m अपॉन n इज इक्वल टू काय आलं 3/9. आणि ह्याला सिम्पल फॉर्ममध्ये अजूनही रिड्यूस फॉर्म करता येणार आहे ह्याचा, आणि तो काय येणार आहे 1/3. म्हणून तुम्हाला m अपॉन n ची व्हॅल्यू काय आली, m अपॉन n इज इक्वल टू 1/3. m अपॉन n इज इक्वल टू 1/3. देअरफोर काय लिहिणार तुम्ही, आता पी पॉईंट कशावर आहे, वाय ॲक्सिसवर आहे. देअरफोर वाय ॲक्सिस डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 1:3. देअरफोर काय लिहिणार आन्सर, पॉईंट पी म्हणजेच कोणता आहे, पॉईंट पी दॅट इज म्हणजेच काय आहे, दॅट इज वाय ॲक्सिस डिवाइड्स, वाय ॲक्सिस डिवाइड्स सेगमेंट ए बी in the ratio काय आहे 1:3, in the ratio 1:3. हे तुमचं काय येणार आहे आन्सर. मग हिअर लाईन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस जे आहे तो वाय ॲक्सिस ए बीला कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड करणार आहे, तर 1:3 ए पासून बी पर्यंत. म्हणून इथं एक डिव्हिजन आणि इकडं त्याचे किती असणार आहेत, इक्वल अजूनही 3, म्हणजे टोटल यांचे 1:3 या रेशिओमध्ये वाय ॲक्सिस काय करणार आहे, ए बीला डिव्हाइड करणार आहे. दिस वॉज द 4th सम. आता 5th 6th आपण केलेलं आहे. नाव वी विल सी द 7th सम. आता 7th सम बघा, एक्सरसाइज 5.1 त्याच्यानंतर हे 2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहेत, 5वं आणखीन 6वं. नाव वी विल सी द 7th सम. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर -3 1 2 0 2 अँड 1 3. आता काय केलेलं आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, सर्कम सेंटर. सर्कम सेंटर कशाला म्हटला जातो, तर ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधून जाणारा जो सर्कल आहे त्याला काय म्हणायचं आहे, सर्कम सर्कल. आणि त्याच्या सेंटरला काय म्हणायचं आहे, सर्कम सेंटर. मग आता इथं एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. मग कोणतं सम आहे हे, 7th सम. आणि ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधून जाणारं सर्कल, त्याच्यामुळे एक सर्कल ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. आणि सर्कल त्याच्यामध्ये एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, आणि त्याच्या व्हर्टायसेसमधून म्हणजे ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधून काय होणार आहे, पास एक सर्कल पास होतं आहे. म्हणून एक फिगर ड्रॉ करा सर्कलची. आता कंपासचा यूज करून तुम्ही करा. त्याच्यानंतर त्याचा जो सेंटर आहे त्या सेंटरला नेम द्यायचं आहे एक. आता त्या सर्कलचे जे व्हर्टायसेस आहेत, आता ते ए व्हर्टेक्स जो आहे एक आहे तो -3 1, दुसरा आहे 0 -2. आता 0 -2 म्हणजे हा पॉईंट कशावरती असणार आहे, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती लाय होणार आहे. म्हणून
इथं काय असणार आहे 0 -2, त्याच्यानंतर -3 1 हा एक व्हर्टेक्स आहे आणि अजून एक काय आहे 1 3. बघा जर तुम्ही इथं कॉर्डिनेट सिस्टीम जर ड्रॉ केली तर त्या कॉर्डिनेट सिस्टीममध्ये काय येणार आहे, हा तुमचा निगेटिव्ह वाय ॲक्सिस, हा तुमचा येणार आहे फर्स्ट क्वाड्रंटमधला पॉईंट, हा असणार आहे सेकंड क्वाड्रंटमधला पॉईंट. मग आपल्याला कॉर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करायची नाही आहे, फक्त काय करायचं आहे ट्रायंगलचे व्हर्टायसेस फक्त सांगितले की कुठं असणार आहेत त्यांच्या कॉर्डिनेट्सवरून, कॉर्डिनेट्स एक्स वायच्या व्हॅल्यूजवरून ते व्हर्टायसेस हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय होतात. आता हे झाला ट्रायंगल, त्याला नेम द्या ABC आणि जो सर्कम सेंटर आहे त्या सर्कम सेंटरला आपण नेम देऊयात. आता सर्कम सेंटर हा सीनं डिनोट करत असतात, पण नाव आय विल गिव्ह हिअर नेम ॲज पी बी द सर्कम सेंटर आणि त्याचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते काय घेतले आहेत XY. सर्कम सेंटर आणि सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते कशानं डिनोट केले XYनं डिनोट केले. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्कम सेंटर, मग आता सेंटरपासून काय करायचे आहेत ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट हे तिन्ही पॉईंट्स काय करायचे जॉईन जर केले तर त्या सेगमेंट्स काय रिप्रेझेंट करणार आहेत, तर त्या दो सेगमेंट्स रिप्रेझेंट्स द रेडियस ऑफ द सर्कल, ते काय रिप्रेझेंट करणार आहेत रेडियस. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे जॉईन द सेंटर आणखीन काय करायचे आहेत व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, PB जॉईन केलं, PC जॉईन केलं, त्याच्यानंतर PA जॉईन केलं. तर तुम्हाला आता नेम्स देताना जरासं रेषा लक्षात घेऊन नेम्स द्या. इथं माझे कोऑर्डिनेट्स त्या रेषेच्या खाली गेलेले आहेत. काय आहेत कोऑर्डिनेट्स पीचे, तुम्ही XY घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेतलं तरी चालणार आहे. मग P हा काय आहे सर्कम सेंटर, आणखीन व्हर्टायसेस. आता ह्या सेगमेंट्स ज्या आहेत PA, PB and PC, what they denotes? They denotes the radius of circle, and radius of circle, radii of circle of same circle are congruent. म्हणजेच डिस्टन्स PA इक्वल टू डिस्टन्स PB इक्वल टू डिस्टन्स PC. आता याचा यूज करायचा आहे आपल्याला. मग पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार आहात, लेट P बी द सर्कम सेंटर, लेट P आणि व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ P XY, बी द सर्कम सेंटर, बी द सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल ABC. ABC या ट्रायंगलचा सर्कम सेंटर काय घेतलेला आहे P. देअरफॉर पॉईंट P हा काय असणार आहे इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट्स A, B and C. देअरफॉर P is equidistant from points किंवा व्हर्टायसेस A, B and C. देअरफॉर तुम्हाला काय लिहिता येणार आहे PA इक्वल टू PB इक्वल टू PC, म्हणजे डिस्टन्स PA इक्वल टू डिस्टन्स PB इक्वल टू डिस्टन्स PC. देअरफॉर आता याचाच तुम्ही जर स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळणार आहे PA स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर इज इक्वल टू PC स्क्वेअर. याला इक्वेशन 1. आता स्क्वेअर का केला तर डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये काय आहे स्क्वेअर रूट साईन आहे. मग ते घालवायचं झालं तर तुम्हाला काय करायला लागेल स्क्वेअर करावं लागेल. म्हणून आपण काय केलं PA स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर प्लस PC स्क्वेअर. आता तुम्हाला काय करायचं आहे डिस्टन्स फाइंड करायचे आहेत. हे 3 डिस्टन्स आधी फाइंड करून घ्या आणि नंतर या इक्वेशनमध्ये ते सबस्टिट्यूट करा. मग आता काय यूज करायचं आहे देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला 3 डिस्टन्सेस फाइंड करा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. द डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो डिस्टन्स फॉर्म्युला त्याच्यावरून आता इथं कोणतं स्टेटमेंट येणार नाही आहे तर इथं स्क्वेअर रूट साईन येणार नाही. PA नाही घ्यायचं तर काय घ्यायचं आहे देअरफॉर
पी ए स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट साईन न घालता काय आहे डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट म्हणजे x1 मायनस x2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं एचे कॉर्डिनेट्स जे आहेत ते आपण x1 y1, बीचे कॉर्डिनेट्स x2 y2 न रिप्रेझेंट करू आणि सीचे कॉर्डिनेट्स हे कशानं होणार आहेत x3 y3 न रिप्रेझेंट करू. मग आता इथं व्हॉट इज x1 म्हणजे एचा एक्स कॉर्डिनेट दॅट इज 1 मायनस x2 म्हणजे बीचा एक्स कॉर्डिनेट -3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 म्हणजे एचा वाय कॉर्डिनेट 3 मायनस y2 काय आहे 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं किती येणार आहे 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 मायनस 1 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती येणार आहे 16 प्लस 2चा तुम्हाला इथं पी ए स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन पी ए हे काढायचं आहे. मग काय येणार आहे पी ए स्क्वेअर इज इक्वल टू x1 मायनस आता इथं पीचे कॉर्डिनेट्स हे काय घेणार तुम्ही x1 y1 आणि एचे कॉर्डिनेट्स x2 y2. आता इथं मी XY घेतलं आहे पीला तर काय येणार आहे डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट पी आणखीन ए यांचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे आपल्याला. इथं काय झालं होतं चुकून ए बी हे डिस्टन्स फाइंड करायला लागले होते. आता इथं काय करायचं आहे पी ए हे डिस्टन्स आणि त्याच्यासाठी डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट 1 मायनस एक्स किंवा आपण लिहूयात x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेट y मायनस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं ह्यांचं एक्सपान्शन येईल एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस किती येणार आहे 6y प्लस 9. हे काय झालं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y आणि 1 प्लस 9 किती येणार आहे 10. हे झालं तुमचं पी ए स्क्वेअर. ही व्हॅल्यू काढली तुम्ही. आता तसंच कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे अजूनही पी बी स्क्वेअर काढा. देअरफॉर नाव पी बी स्क्वेअर इज इक्वल टू पी बी मग डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट काय आहे एक्स मायनस ब्रॅकेटमध्ये -3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेट y मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. यांचं एक्सपान्शन करा. इथं x प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं x प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचं फॉर्म्युला यूज करा एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 प्लस काय मिळणार आहे वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 आणि सिम्प्लिफाय केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 10 हे मिळणार आहे तुम्हाला पी बी स्क्वेअर. नाव सिमिलरली also find the distance PC स्क्वेअर. पी सी स्क्वेअरमध्ये सुद्धा डिफरन्स बिटवीन एक्स कॉर्डिनेट काय आहे डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट x मायनस 0 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेट y मायनस ब्रॅकेटमध्ये -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे x मायनस 0 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे मिळणार आहे एक्स स्क्वेअर प्लस इथं काय येणार आहे y प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस किती येणार आहे 2 2 4y प्लस 4. दिस इज युअर डिस्टन्स पी सी. नाव फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आता फ्रॉम इक्वेशन 1 तुम्हाला काय लिहिता येणार आहे पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 1 तुम्ही काय लिहू शकता पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर. आता पी कॉर्डिनेट ऑफ पी फाइंड करायचं आहे तुम्हाला एक्स वाय.
आता इथे 2 अननोन आहेत, म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन्स झाले पाहिजेत आणि मग ते 2 इक्वेशन्स तुम्ही सॉल्व करणार आणि तुम्हाला त्यांचे व्हॅल्यूज मिळणार आहेत. मग याच्यामध्ये काय येणार आहे, हे सॉल्व जर केलं तर तुम्हाला काय मिळेल, PA त्याची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडला घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 10 इज इक्वल टू PB स्क्वेअरची व्हॅल्यू लिहा राईट हँड साईडला, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 10. आता काय काय कॅन्सल होणार आहे, तर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 10 कॅन्सल होईल आणि आता तुम्हाला 6x आणि 2x, हा इथे आहे 2x मायनस 6x मायनस 6y आणि हा 2y इकडं आला तर प्लस 2y इज इक्वल टू काय राहणार आहे, 0. म्हणजे तुम्हाला इथे एक इक्वेशन काय आलेलं आहे, ह्या दोघांचा डिफरन्स जर केला तर मायनस 4x मायनस 4y इक्वल टू 0. आता थ्रूआउट काय कराल, मायनस 4नं डिव्हाइड केलं, मायनस 4नं काय केलं, डिव्हाइड केलं, किंवा थ्रूआउट मायनस 4 तुम्ही मायनस साईन कॉमन घेऊ शकता आणि 4नं डिव्हाइड पण करू शकता. म्हणून काय मिळणार आहे, देअरफॉर एक्स प्लस वाय इक्वल टू 0 दिस इज इक्वेशन 1. एक्स वायमधलं पहिलं इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता इथं इक्वेशन 1 इथं म्हटलं आहे म्हणून ह्याला नेम द्या 2, ह्या इक्वेशनला नंबर द्या 2. एक्स प्लस वाय इक्वल टू 0 हे कोणते 2 इक्वेशन्स इक्वेट केले, तर कोणत्या 2 व्हॅल्यूज, PA स्क्वेअर इक्वल टू PB स्क्वेअर. नाव वी विल इक्वेट ऑल्सो, अजूनही काय मिळणार आहे तुम्हाला लिहायला येणार आहे इक्वेशन 1वरून, ऑल्सो PA स्क्वेअर इज इक्वल टू PC स्क्वेअर, PA स्क्वेअर इक्वल टू PC स्क्वेअर. आता PA स्क्वेअरची व्हॅल्यू डाव्या बाजूला लिहा, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 10 इज इक्वल टू PC स्क्वेअर. व्हॉट इज PC स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4. आता काय काय कॅन्सल होऊन जाणार आहे, तर ते कॅन्सल करा आणि ते कॅन्सल केल्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, इथं एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, वाय स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला इक्वेशनमध्ये बघा इथं 2x आहे आणि हा 4y इकडं ट्रान्सफर करा, 6y इथं आहे आणि हा 4 डाव्या बाजूला उजव्या बाजूलाच ठेवा कॉन्स्टंट. आता त्याच्यानंतर what you will do now, x 4x, एक्सची इथे टर्म नाही, देअरफॉर 2x मायनस 6y इथं किती येणार आहे, मायनस 4y. आता इज इक्वल टू 4 आणि हा 10 इकडे ट्रान्सफर होईल, त्याला साईन येणार आहे मायनस 10 आणि ते जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय काय येणार आहे, टू एक्स काय येईल तिथे 2x, देअरफॉर 2x. आता मायनस 6y आणि मायनस 4y म्हणजे येणार आहे मायनस 10y इज इक्वल टू 4 मायनस 10 म्हणजे मिळणार आहे मायनस 6 आणि ह्याच्यातून थ्रूआउट काय करणार, डिवाइड बाय 2. काय करता येईल, डिवाइड बाय 2. दोन्ही साईड्सला इक्वेशनला या 2नं डिवाइड केलं तर काय मिळेल, एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 3. एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 3 हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. दिस इज युअर इक्वेशन 3. आता इक्वेशन 1 काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 0
मग दोन्ही इक्वेशन्स जर सबट्रॅक्ट केले मग इथे तुम्हाला काय करायला येईल, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. मग 2 इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 0. आणि आता सेकंड इक्वेशन x मायनस 5y इज इक्वल टू -3. सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे सायन्स काय करणार, चेंज करणार. म्हणून हे x कॅन्सल होईल आणि तुम्हाला 6y इज इक्वल टू काय मिळणार आहे, 3. देअरफोर y इज इक्वल टू काय मिळेल, 3/6 म्हणजे y इज इक्वल टू किती येणार आहे, 1/2. y इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1/2 हे येणार आहे. आता तुम्हाला वायची व्हॅल्यू कशामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे, सबस्टिट्यूट y इज इक्वल टू, आता वायची व्हॅल्यू जी आहे ती वायची व्हॅल्यू तुम्हाला एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. पहिल्यांदा सी हिअर PA². व्हॉट इज PA, P आणि A, x-1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं एक्सपान्शन x² - 2x प्लस 1 प्लस y², 3 2 जा 6y प्लस 9. मग इथं x², इथं साईन चुकलेली आहे, ह्याला साईन काय आहे, -2x प्लस y² आणि इथं 1 प्लस 9 येणार आहे 10. आता PA² व्हॅल्यू इथं चुकलेली आहे, त्याच्यामुळं पुढं ते करेक्ट करायला लागेल. ह्याला साईन आहे मायनस, म्हणून इथं -2x आणि हे दोघांची काय होणार आहे, ॲडिशन. सो आय विल डू द सम फ्रॉम हिअर. आय विल कॅन्सल दिस आणि तुम्हाला PA² बघा, PA² इज इक्वल टू PB². PA काय आलेलं आहे तुम्हाला, PA इज x² - 2x. मायनसच्या तिथे माझ्याकडनं प्लस साईन घेतलं गेलं होतं. -6y प्लस 10 इज इक्वल टू, आता व्हॉट इज PB², आता PB², तर PB² x+3 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि काय आहे मग ते x² प्लस 6x प्लस y² -2y प्लस 10. आता 10 कॅन्सल होऊन जाईल. आता अजूनही काय कॅन्सल होणार आहे, x² y² आणि आता -2x -6x -6y प्लस 2y इज इक्वल टू 0. इथं तुम्हाला काय मिळणार आहे, तर PB इथं 3चा स्क्वेअर 9, 1चा स्क्वेअर 1 आणि ह्या दोघांना प्लस साईन, 10 इज इक्वल टू 0. आणि आता हे किती येणार आहे, मायनस, सो हिअर काय मिळणार आहे, -8x -4y इज इक्वल टू 0. मल्टिप्लाय बाय मायनस साईननं मल्टिप्लाय केल्यावरती काय मिळणार आहे, देअरफोर 8x प्लस 4y इज इक्वल टू 0. आणि कशानं डिवाईड होणार आहे, 4नं जर डिवाईड केलं, डिवाईड बाय 4 ते केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, देअरफोर इथं काय मिळेल, 2x प्लस y इज इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मिळालं. आता इक्वेशन ते काढायसाठी काय इक्वेट करणार, नाव इक्वेट
PA² इज इक्वल टू PC². PAची व्हॅल्यू चुकली होती, त्याच्यामुळं दुसरं इक्वेशन आणखीन तिसरं इक्वेशन आपलं चुकलेलं होतं. म्हणून -6y + 10 PA² व्हॅल्यू लिहिली इज इक्वल टू व्हॉट इज PC². PC² काय आहे तर x² + y² + 4y + 4. हे काय आहे PC². x² + y² + 4y + 4. आणि आता x² y² कॅन्सल होणार आहे. मग काय मिळेल इथं 2x - 6y ट्रान्सफर होऊन आलेला इकडे -4y इज इक्वल टू 4 आणि हा ट्रान्सफर होऊन गेलेला -10. म्हणून तुम्हाला इक्वेशन -2x या दोघांच्यामध्ये ॲडिशन होणार आहे. -10y इज इक्वल टू 4 - 10 म्हणजे मिळणार आहे -6. थ्रूआउट -2नं मग डिव्हाइड केलं तर डिव्हाइड बाय -2 काय मिळणार आहे इथे x + 5y इज इक्वल टू 3. x + 5y इज इक्वल टू 3 हे तुमचं इक्वेशन 3rd. आणि आता इक्वेशन 2 आणि 3 सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला व्हॅल्यू काढायच्या x आणखीन yच्या. मग इक्वेशन 2 आणि 3 सॉल्व करण्यासाठी काय करणार तुम्ही तर इथं त्यांचे इक्वेशन 2ला काय इक्वेशन 3ला 2नं काय करा मल्टिप्लाय करा. देअरफोर हे डिव्हाइड नसतं केलं तरी चाललं असतं. गिव हिअर मल्टिप्लाय बाय 2 काय मिळणार आहे तुम्हाला 2x + 10y इज इक्वल टू 6. हे इक्वेशन तुमचं 4. आणि आता नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 2. आता सेकंड इक्वेशन आधी लिहूयात. 2x + y इज इक्वल टू 0. आणि काय सबट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला 2x + 10y इज इक्वल टू 6. सबस्ट्रॅक्ट करतो म्हणजे साईन चेंज करायचे म्हणजे इथे हे कॅन्सल होईल आणि इथं तुम्हाला मिळणार आहे -9y इज इक्वल टू -6. दोन्हीकडून मायनस साईन कॅन्सल होईल आणि तुम्हाला काय मिळणार आहे देअरफोर 9y इज इक्वल टू 6. देअरफोर y इज इक्वल टू 6/9 म्हणून तुम्हाला yची व्हॅल्यू काय मिळणार आहे 2/3. 3नं डिवाइड होईल. देअरफोर y इज इक्वल टू काय मिळालं 2/3. दिस इज व्हॅल्यू ऑफ y. ही yची व्हॅल्यू मिळाली आणि मग आता तुम्हाला काय करायचं आहे इक्वेशन yची व्हॅल्यू एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट किंवा देअरफोर पुट y इज इक्वल टू 2/3 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2मध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि इक्वेशन 2 आपलं काय आलेलं आहे तर इक्वेशन 2 इज 2x + y इज इक्वल टू 0. 2x + y इक्वल टू 0. 2x + y इज इक्वल टू 0 ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं. 2x + 2/3 इज इक्वल टू 0. देअरफोर 2x इज इक्वल टू -2/3. देअरफोर x इज इक्वल टू -2/3 आणि हा 2 ह्याला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजेच इथे येणार आहे 3 × 2. मग 2 कॅन्सल होईल आणि तुम्हाला xची व्हॅल्यू काय मिळणार आहे -1/3. हे 2 कॅन्सल होणार आहे. देअरफोर कोऑर्डिनेट्स कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत हे कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कमसेंटर. कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कमसेंटर आर P x y आर काय आहेत तर -1/3 आणि 2/3. x कोऑर्डिनेट इज -1/3 अँड y कोऑर्डिनेट इज 2/3. दीज आर कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कमसेंटर. बघा पहिल्यांदा इथं फक्त काय चुकलेलं होतं
इथं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून पी ए स्क्वेअर फाइंड करायचं. पी ए स्क्वेअर फाइंड केल्यावरती इथं हे साईन चुकलं माझ्याकडून, म्हणून पुढं सम थोडंसं चुकलेलं होतं. पी ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x येणार आहे. आणि पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअरवरून एक इक्वेशन फाइंड करायचं एक्स वायमध्ये. आणखीन पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी सी स्क्वेअर याच्यावरून एक इक्वेशन फाइंड करायचं एक्स वायमध्ये. आणि हे या दोन इक्वेशन्स सॉल्व केले की तुम्हाला एक्स आणखीन वाय मिळणार आहे. म्हणून व्हॅल्यू ऑफ एक्स, कॉर्डिनेट ऑफ एक्स काय आहेत, कॉर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड, सर्कम सेंटर काय आहेत, -1/3 अँड 2/3.